रामराम शेतकरी मित्रांनो, कांद्याचं मार्केट शेतकरी बांधवांच्या हातामध्ये आहे असं आपण थंबनेलवर तर पाहिलंच असेल. तर नेमकं मी असं का म्हटलो या विषयावरती या व्हिडिओमध्ये थोडंसं मार्गदर्शन आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मी करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ महत्वाचा आहे, संपूर्ण पहा आणि आपला कांदा विक्रीचं नियोजन या व्हिडिओच्या माहितीच्या आधारे आपण करू शकता. मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. मित्रांनो, अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी सर्वप्रथम आपल्या माझा बळीराजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन जॉईन करा, जेणेकरून आपल्याला माझा बळीराजाचा ऍक्सेस सर्वात आधी मिळणार आहे. आपलं व्हॉट्सअप चॅनलही आहे, त्यावरती अगदी सकाळी 5 वाजल्यापासून आपल्याला कांदा बाजाराच्या आवकेची इतर काही महत्वाचे संदेश असतील तर त्या व्हॉट्सअप चॅनलवर मी टाकत असतो. त्याची लिंक पहिल्या कमेंटमध्ये या व्हिडिओच्या मी टाकतो. तिथे जाऊन आपण ते चॅनलही फॉलो करा, जेणेकरून आपण एकमेकाशी आणखी कनेक्ट होऊ. तर मित्रांनो, आता आज आपण पाहिलं दिवसभरामध्ये पुणे गुलटेकडीतून आपण पाहिलं, पुणे गुलटेकडे ते आज कांद्याचे दर कमी झाले. त्यानंतर आपण लासलगावचे भाव पाहिले, तिथे भाव थोडेसे नरमलेले दिसून आले, परंतु जास्त काही बदल नाही भावामध्ये. आवकही स्थिर होती. सोलापूर पाहिलं, सोलापूरला आवक वाढली, दर कमी झाले, जास्त काही कमी नाही परंतु झाले, कमी झाले. त्यानंतर आपण साऊथकडील परिस्थिती पाहिली, तिथे बेंगलोरला आवक थोडीशी वाढली, कांद्याचे दर थोडे कमी झालेले दिसून आले. हैदराबादला पाहिलं, तिथे कांद्याची आवक स्थिर होती, दर स्थिर होते. त्यानंतर आपण उत्तरेकडील पाहिलं, दिल्ली आझादपूर मंडी, तिथे आवक मापात होती, भाव चांगले होते. तर इकडे मध्य प्रदेशामध्ये पाहिलं, इंदोर मंडी येथे जी 30-40 हजार गोण्यांची आवक यायची ती 1 लाखपेक्षा जास्त गोण्यांची आवक आली, तिथे दर कमी झाले. शाजापूर पाहिलं, तिथे दर स्थिर होते. त्यानंतर रतलाम मंडीमध्ये 1100-1200 ट्रॉली आवक आली. म्हणजेच मध्य प्रदेशात कांद्याची आवक वाढली आणि आपल्याकडेही पुणे गुलटेकडीला आवक आज चांगली वाढलेली होती. सोलापूरला आवक वाढली, नगरला आवक स्थिर होती. तर मित्रांनो, बाजारावरती आज याचा असा परिणाम झाला की आवकेच्या नावाखाली दर आज काही बाजार समित्यामध्ये बऱ्यापैकी कमी झालेले दिसून आले. 2-3 रुपयापर्यंत दर आज कमी होते. परंतु मित्रांनो, हे जे मार्केट कमी झालं ते मंगळवार बुधवारच्या तुलनेत कमी झालेलं आहे. या आठवड्यात सुरुवातीला सोमवारी जे मार्केट होतं ते मार्केट आजही आहे आणि तिथून सुरुवात झाली होती मार्केट वाढण्यास. मंगळवार बुधवारी मार्केट हे हळूहळू वाढलं होतं, परंतु आता मार्केट सोमवारच्या तुलनेत स्थिर आहे. मग आता मार्केट आपल्या हातामध्ये आहे. उद्या परवा जर असेच आवकेचा ओघ राहिला तर मात्र मार्केट आणखी कमी होण्याचा धोका असू शकतो. हा एक टर्निंग पॉइंट आहे कांद्याचा बाजाराचा. प्लस कडे जायचंय की स्थिर राहायचंय की कमी व्हायचंय असं आपल्याला म्हणता येईल, कारण अजून नवीन कांदा जास्त प्रमाणात बाजारात काही येत नाही. काय जे काही विषय आहे तो जुन्या कांद्याचाच चालू आहे. मग जुन्या कांद्याची आवक किती राहणार त्यावरती बाजारभाव आता ठरणार. आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांची ही काही चूक नाही. शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक भीती आहे की कांद्याचे दर वाढले, सरकार काय करणार, सरकार काही निर्बंध आणणार का, ही एक भीती काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये आहे. दुसरे जे शेतकरी मित्र आहेत त्यांचे कांदे खराब होत आहेत म्हणून ते थांबू शकत नाहीत. चला, आता 30 रुपयाच्या पुढे बाजार मिळतोय तर मग काहीतरी पैसे करून घ्या, असे काही शेतकरी मित्र आहेत. आणि या अशा सगळ्या गोष्टींमुळे ही आवक आपल्याला वाढताना दिसत आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर आपल्याला वाहन जास्त दिसतात परंतु त्यात कांदे कमी असतात. शेतकरी मित्रांनी अगदी यावर्षी योग्य असं नियोजन केलेलं आहे. थोडेच कांदे आणतात, परंतु आपल्याकडे असं काही जास्त भाव केला जात नाही. परंतु आपण पाहिलं मध्य प्रदेशात लगेच व्हिडिओ काढले जातात, इतकी लाईन लागली, तितकं गाड्या आल्या
आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच त्याचा प्रचार सुरू होतो आणि मग मार्केट कमी करण्याचा प्रयत्न होतो. मी आपल्या चॅनलवरती 2 दिवसापूर्वीच पोस्ट टाकली होती की हा जो वाढीव दर दाखवला जातोय 51 रुपये किलोचा, तो दर फक्त आणि फक्त कांद्याची आवक वाढवण्यासाठी दाखवला जात आहे. आणि आवक वाढली की लगेच कांद्याचे दर कमी होण्याचा धोका आहे आणि आज तसंच झालेलं आहे. त्यामुळे थोडीशी आवक जर नियंत्रित राहिली तर मात्र कांद्याचे दर आपल्याला चांगले दिसून येणार आहेत. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. नाफेडचा जो काही कांद्याचा विषय आहे त्या संदर्भात सकाळच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेला आहे. नाफेडचा कांदा फक्त 2 दिवस पुरेल आपल्या देशाला एवढाच कांदा आहे आणि तोही काही एका दिवसात येत नसतो. आणि तो कांदाही यावर्षी ते डायरेक्ट ग्राहकांना मोबाईल व्हॅनद्वारे देण्याचा असा त्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे जसं आपण दिल्ली आझादपूर मंडीला आवक पाहतो, एमपीच्या 11 गाड्या, पुण्याच्या 20 गाड्या, नाशिकच्या 7 गाड्या, तशा पहिल्या नाफेडच्या 5-5 गाड्या राहायच्या. परंतु तसं काही होणार नाही. नाफेड तिथे गाड्या पाठवणार नाही मेन मार्केटला, ते डायरेक्टली ग्राहकांना कांदा पुरवणार आहेत अशी त्यांची योजना आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता कांद्याचे दर आपल्याला नवीन कांदा बऱ्यापैकी येऊस्तोवर चांगले दिसून येणार आहेत. नवीन कांद्याचं पाऊस कुठे आहे आपल्याला चांगलं माहित आहे, पाऊस किती कमी आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात कधी येऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मग आपण कांदा विक्रीचं टप्प्याटप्प्याने नियोजन करा. नक्कीच आपल्या कांद्याचे चांगले पैसे होणार आहेत. तर बाजारामध्ये कांदा उतरवताना आपण थोडा थोडा विकला तर आपला फायदा हा नक्कीच आहे. तरी मित्रांनो मोठ्या कष्टाने आपण तो कांदा पिकवलेला आहे. एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल की चांगला मला दर मिळतोय तर तो शेतकरी निर्णय घेऊ शकतो. तो स्वतःचा निर्णय आहे. आपण आपल्या पद्धतीने निर्णय घ्या. परंतु एक बाजाराचं तंत्र म्हणून मी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. तर माझा सांगायचा उद्देश एवढाच होता की सोमवारच्या तुलनेत आज दर स्थिर आहेत. कोणी आपल्या मनामध्ये भीती घालत असेल की बाजार पडणार आहे, तर बाजार फक्त आता आवकेवर बाजार ठरणार आहे. त्यामुळे बाजार पडेल की नाही पडेल हे आवकेवरच दिसून येणार आहे. त्यामुळे कोणी सांगू शकत नाही की आवक किती बाजारात येऊ शकते, कारण शेतकरी मित्र कोण किती कधी कांदे भरून बाजारात आणणार आहे हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की बाजार हा आता आवकेवर ठरणार आहे आणि शेतकरी मित्रांच्याच हातात बाजार आहे. पाहूयात येणाऱ्या 2 दिवसामध्ये कांद्याच्या आवकीची काय नेमकी परिस्थिती बाजारात राहते. येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये काही बदल जर बाजारात वाटले तर नक्कीच आपल्याला माझा बळीराजावरती कळवलं जाईल. तर मित्रांनो या संदर्भात आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्या बाकी शेतकरी मित्रांनाही त्याचा फायदा हा नक्की होईल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.